रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्षांनी मध्यरात्रीपर्यंत त्यांची खलबतच झाली आहे। वर्षावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी रायगडचा तिढा सोडवलाय। मंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते। त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचा तिढा अखेर सुटल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांच्याकडून। अजेश, रायगड जिल्हा परिषदेचा तिढा अखेर सुटलाय, काय अधिक माहिती? अंकिता, खरं आहे, गेल्या अनेक दिवसापासून निकाल जाहीर झाल्याच्या नंतर रायगड जिल्हा परिषदेमध्ये कोणाची सत्ता येईल याकडे सर्वांचं लक्ष होतं। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीने जो आहे तो मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तिन्ही पक्ष जे आहेत ते महायुतीचे या सत्ता समीकरणामध्ये एकत्रच असणार आहेत। त्याचं पहिलं पाऊल जे आहे ते आज माणगाव येथील झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं। ज्या ठिकाणी शिवसेनेला पूर्ण बहुमत होतं त्या ठिकाणी शिवसेनेचा सभापती बसला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा उपसभापती बसल्याने त्यामुळे आता एकंदरीत पाहायला गेलो तर जिल्हा परिषदेमध्ये देखील राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे एकत्रच बसणार याच्यावर जवळपास निश्चित झाला आहे। मात्र फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। मात्र यामध्ये सत्ता जी आहे त्याचा वाटप कसा होईल याचा मात्र अद्यापही खुलासा झाला नाही। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसापासून जो राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू होता त्याच्यावर मात्र वरिष्ठांकडून तोडगा काढण्यात आलेला आहे आणि उद्या जे आहे ते तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत बसणार हे निश्चित झालेलं आहे। अंकिता, निश्चित। अजेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।